हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण इंग्लिश ग्रामरमधला सेंटेन्स हा टॉपिक बघणार आहोत. तर यामध्ये आपण बघणार आहोत सेंटेन्स म्हणजे काय, सेंटेन्सचे प्रकार कोणते आहे, टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. त्याचबरोबर टाईप्स ऑफ सेंटेन्सेस हे आपण थोडं शॉर्टमध्ये इथे बघणार आहोत आणि रोज वापरात असलेल्या वाक्यांना इंग्लिशमध्ये कसं समजायचं हे आपण आज अगदी सोप्या पद्धतीने इथे पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. आता सेंटेन्स म्हणजे काय? अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट गिव्स कम्प्लीट मिनिंग. याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल इथे बघू शकतो. आय प्ले क्रिकेट हे एक सेंटेन्स आहे, कारण यात पूर्ण मिनिंग आपल्याला समजत आहे. म्हणजे मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्सनी काय तयार होतं, तर सेंटेन्स तयार होतात. फक्त आपण इथे जर आय क्रिकेट असं बघितलं तर आपल्याला कोणताही अर्थ इथे लागत नाही. त्यामुळे आपण याला प्रॉपर सेंटेन्स म्हणू शकत नाही. ओके, आता आणखी एक एक्झाम्पल इथे आपण बघू. शी सिंग अ सॉन्ग हे पण पूर्ण मिनिंग देणारं एक सेंटेन्स आहे. आणखी याला पुन्हा एक्सप्लेन करण्यासाठी आपण याचे एक्झाम्पल बघणार आहोत. तर पहिलं एक्झाम्पल आहे शी ईट ॲन ॲपल. तर इथे शी हा सब्जेक्ट आहे आणि ईट ही ॲक्शन होत आहे, म्हणून हे एक कंप्लीट सेंटेन्स इथे आपण म्हणू शकतो. सेकंड एक्झाम्पल आहे दे आर स्टडिंग, मीन्स ते अभ्यास करत आहे. हे देखील पूर्ण अर्थ देत असल्यामुळे याला आपण एक प्रॉपर सेंटेन्स म्हणू शकतो. आता सो नाऊ नोट इट डाऊन. ॲट द एंड ऑफ अ सेंटेन्स अ फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क ऑर एक्सक्लेमेशन मार्क इज यूज्ड. आता कोणतंही सेंटेन्स सुरुवात करताना ते कॅपिटल लेटर्सनी होतं आणि त्याचा एंड हा एकतर फुल स्टॉप किंवा क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लेमेटरी साईन यांनी होतो. तर कोणतं साईन वापरायचं हे त्या सेंटेन्सवर डिपेंड आहे. ओके, आता सेंटेन्समध्ये मग सब्जेक्ट म्हणजे जो कृती करते किंवा करतो तो महत्त्वाचा असतो आणि सेकंड पार्ट म्हणजे ॲक्शन, की तिथे कोणती कृती होत आहे. हे दोन पार्ट सेंटेन्समध्ये इम्पॉर्टंट असतात. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. तर सेंटेन्सचे एकूण 4 प्रकार आहेत. असर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स अँड फोर्थ इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. शॉर्टमध्ये आपण एका एक्झाम्पलनी हे समजून घेऊया. तर फर्स्ट आहे असर्टिव्ह सेंटेन्स. तर असर्टिव्ह सेंटेन्स, अँड असर्टिव्ह सेंटेन्स इज अ सेंटेन्स दॅट गिव्स इन्फॉर्मेशन, किंवा आपण सिम्पल सेंटेन्सला असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणू शकतो. याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आय लाईक मँगोज, मला आंबे आवडतात. एक सिम्पल सेंटेन्स आहे की जे कॅपिटल लेटरनी सुरू झालेलं आहे आणि मिनिंगफुल आहे आणि लास्टमध्ये सिम्पल असल्यामुळे ते फुल स्टॉपनी एंड होत आहे. ओके, आता नेक्स्ट आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. अ सेंटेन्स दॅट आस्क्स अ क्वेश्चन, म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये क्वेश्चन केलेला असतो, क्वेश्चन असतो, त्याला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे. इथे एक आपल्याला क्वेश्चन दिसत आहे, तर याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आपण म्हणतो. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही WH वर्डनी होते मोस्टली आणि लास्टमध्ये क्वेश्चन असल्यामुळे क्वेश्चन मार्क हा इम्पॉर्टंट असतो, मस्ट. ओके, थर्ड आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. An imperative sentence is a sentence that gives an order, command, advice, request or instruction. म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये आपल्याला आदेश, विनंती, सूचना किंवा काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात त्या सेंटेन्सला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. आता याचं एक्झाम्पल म्हणजे ओपन द डोअर. इथे आपल्याला काय दिलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे, ओपन द डोअर. तर हे काय झालं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. सेकंड आहे प्लीज हेल्प मी. इथे काय केलेली आहे, रिक्वेस्ट केलेली आहे. ओके, आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे कॅपिटल लेटरनी सुरू होतं आणि व्हर्बनी सुरू होतो, लास्टमध्ये हा फुल स्टॉप असतो. फोर्थ आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. An exclamatory sentence is a sentence that expresses strong feelings or emotions. म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये आपल्या एकदम अचानक स्ट्रॉंग फिलिंग्स किंवा इमोशन्स जे बाहेर पडतात आपण बोलताना, त्याला म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्झाम्पल, वाव इट इज ब्युटिफुल. इथे सडन फिलिंग्स आपल्या निघालेले आहे आणि ते दाखवणारा वर्ड इथे कोणता आहे, वाव. ओके, तर जो वर्ड असतो सडन फिलिंग दाखवणारा, त्याच्यानंतर आपल्याला इथे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असल्या कारणाने एक्सक्लेमेटरी साईन हे इम्पॉर्टंट असतं आणि लास्टमध्ये फुल स्टॉप. ओके, हे झालं एक्सक्लेमेटरी
सेंटेन्स. तर असे 4 टाईप्स आहे आणि त्याची शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन आपण इथे आज बघितलेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण इथे काय बघितलं तर सेंटेन्स म्हणजे काय, सेंटेन्समध्ये काय इम्पॉर्टंट आहे. सेकंड पार्ट आपण हा बघितला की टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, थोडं शॉर्टमध्ये बघितलं आपण. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये याला बघणार आहोत. ठीक आहे. तर या आजच्या व्हिडिओवर मी तुम्हाला एक होमवर्क दिलेला आहे, तो म्हणजे राईट 2 सेंटेन्सेस ऑफ ईच टाईप. या प्रत्येक टाईपचे म्हणजे 4ही टाईपचे 2-2 सेंटेन्स तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचे आहे. ओके. तर अशा प्रकारे आजचा हा सेंटेन्सचा व्हिडिओ आपण इथे बघितला आहे. जर तुम्हाला इंग्लिश ग्रामरमधल्या आणखी पुष्कळसे टॉपिक असे सोप्या मराठी भाषेमध्ये शिकायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.